Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. कालची संध्याकाळ 6:27 वेळ होती आणि एक स्लो मूव्हिंग कार जी आहे ती दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ आली आणि अचानक त्या कारचा स्फोट झाला. त्या स्फोटानं केवळ दिल्लीच नव्हे तर अवघा देश हादरून गेला. लाल किल्ल्यापासून काही किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या लुटियन्समध्ये जे गृह मंत्रालय आहे, PMO आहे, संरक्षण मंत्रालय आहे, तिथंसुद्धा खळबळ उडाली. अवघ्या काही मिनिटांमध्ये दिल्ली पोलीस, स्पेशल सेल, ATS, NIA आणि इतर अधिकारी जे आहेत ते घटनास्थळी दाखल झाले. स्फोटाची तीव्रता जर बघितली तर ती तीव्रता बघून हा काही साधारण स्फोट आहे असं मानायला तपास यंत्रणांमधले वरिष्ठ अधिकारी तयार नव्हते. त्याचं कारण असं आहे की या स्फोटामध्ये प्राथमिक जी मृतांची संख्या होती ती 7 ते 8 होती. त्यामुळे हा साधारण स्फोट काही वाटत नव्हता. पण ठोस निष्कर्षापद पोहोचण्यासाठी तपास यंत्रणांमधल्या अधिकाऱ्यांना काहीतरी पुरावे हवे होते, त्यामुळे ते थांबलेले होते. आता मृतांचा आकडा जवळपास 12-13 वरती पोहोचलेला आहे आणि या घातपातामागचं जे काही मॉड्यूल आहे ते सुद्धा जवळपास उघडकीस आलेलं आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतं की ही जी गोष्ट आहे ही गोष्ट अत्यंत गंभीर आणि एका प्रकारे तुमच्या आमच्या पायाखालची जमीन सरकवेल अशी आहे. त्याचं कारण असं की याच्यामध्ये व्हाईट कॉलर्ड पांढरपेशा नोकऱ्या करणाऱ्या लोकांचा समावेश आहे. याच्यामध्ये 3 डॉक्टर्स आहेत. याच्यामध्ये एक महिला डॉक्टर आहे की जी अल फला मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटरमध्ये शिकवत होती. याच्यामधले सगळे जे लोक आहेत ते तरुण आहेत, 30-35चे आहेत. आणि त्यामुळं हा सगळा प्रकार जो आहे तो एका प्रकारे देशाच्या सुरक्षेवरचा हल्ला होता असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यामुळं हा सगळा प्रकार समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी अभिजित करंडे. सेंटर पॉईंटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. याची सगळ्याची सुरुवात होते श्रीनगरमध्ये. श्रीनगरमध्ये एक पोस्टर लागलेलं होतं. भारतामध्ये जी बॅन दहशतवादी संघटना आहे जैश-ए-मोहम्मद तिला पाठिंबा देणारं पोस्टर होतं. आता श्रीनगरमध्ये असं पोस्टर लागणं ही काही साधीसुधी बाब नव्हती आणि त्यामुळे तपास यंत्रणांनी सखोल चौकशी चालू केली. CCTV फुटेज खंगाळले, डिजिटल फुटप्रिंट्स तपासल्या, प्रत्यक्षदर्शींशी बोलले आणि त्याच्यामधून ही पोस्टर्स लावणारी जी लोकं होती त्यातलं एक नाव समोर आलं आणि त्या व्यक्तीचं नाव होतं डॉक्टर आदिल अथेर. आता ज्या वेळेला हा डॉक्टर आदिल जो होता, आदिल अहमद राथेर, याचा तपास सुरू केला त्यावेळेला तो काही जम्मू काश्मीरमध्ये आढळून आला नाही. पण त्याचा पत्ता होता सहारनपूर, उत्तर प्रदेशातलं सहारनपूर. आता सहारनपूरमध्ये जाऊन डॉक्टर आदिल राथेरला पोलिसांनी अटक केली. तारीख होती 27 ऑक्टोबर. ज्यावेळेला त्याची चौकशी सुरू केली त्यावेळेला तो काही सुरुवातीला बदत नव्हता, पण पोलिसांनी आपला खाक्या दाखवल्यानंतर तो पोपटाप्रमाणे बोलायला लागला आणि मग पोलिसांनी त्याचं आधीचं ठिकाण जे होतं कामाचं ते तपासलं. ते होतं अनंतनाग, जे पुन्हा जम्मू काश्मीरमध्ये. अनंतनागमधल्या त्याच्या ऑफिसमध्ये त्याचं जे जुनं लॉकर होतं ते जेव्हा पोलिसांनी खंगाळलं त्याला त्याच्यामध्ये ॲसॉल्ट रायफल आढळून आली आणि पोलीस खडबळून जागे झाले. त्यांच्या लक्षात आलं की हे साधंसुद्धा प्रकरण नाही आहे. त्यामुळे त्यांनी आदिल राथेरला योग्य तो प्रसाद देऊन त्याच्याकडून सगळं वदवून घेतलं आणि त्याच्यातून एक नवीन नाव समोर आलं, अर्थात डॉक्टर मुझम्मिल शकील. आता हा डॉक्टर मुझम्मिल शकील जो होता त्याला कुठं शोधायचं तर तो सापडला पोलिसांना फरीदाबादमध्ये. दिल्लीपासून अवघ्या 25 किलोमीटरवर असलेलं फरीदाबाद. आता इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे तर इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की फरीदाबादमधल्या अल फला युनिव्हर्सिटीमध्ये हा डॉक्टर मुझम्मिल शकील सिनियर डॉक्टर म्हणून काम करत होता. त्याला त्याच कॅम्पसमध्ये एक रेसिडेन्स म्हणजे एक घर देण्यात आलेलं होतं राहायला. तरीसुद्धा त्यानं त्या कॅम्पसपासून एक 4-5 किलोमीटर जे दौज गाव होतं तिथे एक खोली भाड्याने घेतलेली होती. आता ज्या वेळेला हरियाणाने जम्मू काश्मीर पोलिसांनी त्याला अटक केली त्यावेळेला तोही सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरं देत होता. पण पोलिसांनी योग्य समाचार घेतल्यानंतर त्यानं दौज गावाची ती खोली दाखवली आणि त्या खोलीमध्ये काय सापडलं तर त्या खोलीमध्ये जे सापडलं आहे ते बघून तुमच्या आमच्या सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकेल. त्याचं कारण असं आहे की त्याच्या खोलीमध्ये सापडली ॲसॉल्ट रायफल, 3 मॅगझिन्स, 83 जिवंत काडतुसं, पिस्तूल आणि 8 राऊंड, 2 रिकामी काडतुसं, 2 ॲडिशनल मॅगझिन्स, 12 सुटकेस, 20 टायमर्स, 4 बॅटरीज
रिमोट्स, 5 किलो हेवी मेटल्स, वॉकी टॉकी आणि जवळपास 350 किलोहून अधिक अमोनियम नायट्रेट, ज्याचा वापर बॉम्ब बनवण्यासाठी होतो, ज्वलनशील पदार्थ आहे, तो सापडला. आता अर्थात हे सगळं समोर आल्यानंतर एका प्रकारे दिल्ली पोलिसांनी आणि हरियाणा पोलिसांनी काल एक प्रेस घेतली आणि त्यांनी सांगितले की असं एक मॉडेल समोर आलेलं आहे. पण या डॉक्टर मुझम्मिल शकीलच्या चौकशीमध्ये अजून 2 नावं समोर आलेली होती. त्यातलं एक नाव होतं डॉक्टर उमर नबी. आता हा उमर नबीचा अजून एक कनेक्शन आहे. हा उमर नबी जो आहे आणि हा मुझम्मिल शकील जो आहे, ते दोघंही श्रीनगरपासून अवघ्या 30 किलोमीटरवरती असलेल्या पुलवामा भागातले आहेत. पुलवामापासून 7 किलोमीटर अंतरावरती त्यांचं गाव आहे. त्या गावाचं नाव आहे कोईल. आता या गावामधून हे 2 डॉक्टर, तरुण डॉक्टर काम करणारे, ते फरीदाबादमध्ये काम करत होते. त्यांचा गावाला अभिमान होता, पण त्यांचे खरे धंदे जे होते ते हे होते, दहशतवादाला खतपाणी घालणं किंवा अशा पद्धतीचा घातपाताचा प्लॅन करणं. आणि मग डॉक्टर उमर नबी याचा शोध जो आहे तो पोलिसांनी सुरू केला, कारण या मुझम्मिल शकीलने सांगितलं की त्याचा अजून एक साथीदार आहे, तो म्हणजे डॉक्टर उमर नबी. आणि त्याचे अजून एक साथीदार आहे की जिचं नाव आहे डॉक्टर शाहीन शाहिद. आता ही शाहीन शाहिद जी आहे ती पटकन सापडली. तिला पोलिसांनी ताब्यात घेतलं, जम्मू काश्मीर पोलिसांनी, आणि तिची चौकशी चालू केली. तिच्या चौकशीत लक्षात आलं की तिच्याकडे कार आहे, की जी मारुती स्विफ्ट कार आहे. त्या स्विफ्ट कार, मग तिची चौकशी, मग ती कुठे असं विचारल्यानंतर ती म्हणाली की ती मुझम्मिल शकीलकडे आहे. त्या मुझम्मिल शकीलकडून ती HR-51 या सिरियल नंबरची कार ज्याला ताब्यात घेतली, त्यामध्ये अजून एक असॉल्ट रायफल पोलिसांनी हस्तगत केली. म्हणजे इतका डेंजरस प्लॅन होता. एका प्रकारे काय म्हणू आपण त्याला, एक म्हणजे एखाद्या युद्धासाठी जशी सामग्री लागते तेवढी त्याच्यापेक्षा अधिक सामग्री त्यांनी जमा करून ठेवलेली होती. आणि मग या उमर नबीचा शोध पोलिसांनी घ्यायला सुरुवात केली. उमर नबी कुठं सापडतोय, त्याचे फोन ट्रेस करायला सुरुवात केली, त्याचे लोकेशन्स काढायला सुरुवात केली. पण पोलिसांना त्यात यश आलं नाही. अखेर संध्याकाळी हा उमर नबी पुलवामातून ज्याने I-20 कार खरेदी केलेली होती, ती I-20 कार घेऊन अत्यंत संथ गतीनं दिल्लीमध्ये आलेला होता. दिल्लीमध्ये आल्यानंतर तो गर्दीचं ठिकाण शोधत होता. गर्दीच्या ठिकाण सापडल्यानंतर त्यानं संध्याकाळी 6:30च्या सुमारास त्याच्या लक्षात आलं की आता डॉक्टर आदिल अहमद राथेर सापडलेला आहे, डॉक्टर मुझम्मिल शकील सापडलेला आहे, शाहीन शाहिद सापडलेली आहे. त्यामुळं आपला सगळा प्लॅन, आपला सगळा मनसुबा जो आहे तो पाण्यात गेलेला आहे हे त्याच्या लक्षात आलेलं होतं. त्यामुळे त्यानं घाईघाईनं जितकी काही स्फोटकं त्याच्या पोझेशनमध्ये होती ती सगळी स्फोटकं एकत्र केली, त्या गाडीत ठेवली आणि एक फिदाईन हमला किंवा आत्मघातकी हल्ला जो आहे तो करण्याचा प्लॅन केला. तो दिल्लीमध्ये आला. दिल्लीमधून त्याने गर्दीची ठिकाणं निवडायचा प्लॅन केलेला होता. पण सुरुवातीला तो सेंट्रल दिल्लीमध्ये फिरला, पण नंतर तो लाल किल्ल्याकडे आला. लाल किल्ल्याकडे आल्यानंतर त्याने गाडी स्लो केली आणि 6:27च्या वेळेला काय झालं तर ब्लास्ट झाला. त्यांचा प्लॅन खूप मोठा होता, पण त्याआधीच दिल्ली आणि हरियाणा आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी हा प्लॅन उधळून लावला. त्यामुळं घाईघाईनं डॉक्टर उमर नबीनं हा आत्मघातकी हल्ला घडवून आणल्याचं सांगितलं जात आहे. अर्थात गृह मंत्रालय त्याबद्दलची पुष्टी जी आहे ती थोड्या वेळात देईल. पण हा उमर नबी जो आहे तो उमर नबी आणि हा मुझम्मिल शकील हे एकाच गावचे, पुलवामा जवळच्या कोईल नावाचं गाव आहे. पण त्यापेक्षा अधिक गंभीर जर काय असेल तर तो होता डॉक्टर शाहीन शाहिदचा रोल. आता ही शाहीन शाहिद कोण आहे तर ही लखनौ बेस्ड डॉक्टर आहे. तिला सुद्धा या फरीदाबादमध्ये जी शस्त्रास्त्रांनी स्फोटकं सापडली त्या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेली आहे. ती स्वतःसुद्धा याच अल फला युनिव्हर्सिटीची आहे, मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर, त्यामध्ये ती काम करते. डॉक्टर मुझम्मिल शकील आणि तिचे अत्यंत निकटचे संबंध होते. आणि या शाहीन शाहिदचा सुद्धा या कटामध्ये सक्रिय सहभाग होता, असं आता पोलिसांच्या सूत्रांचं म्हणणं आहे, दिल्ली पोलिसांच्या सूत्रांचं. आता सांगितलं जे जातं आहे त्यानुसार तिच्यावरती जी जबाबदारी होती, म्हणजे पाकिस्तान बेस्ड जी संघटना आहे, दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद, त्याच्या विमेन्स विंगची जबाबदारी जी होती ती शाहीन शाहिदकडे दिलेली होती. आता त्या विमेन्स विंगचं नाव आहे जमात उल मोमिनात. आणि तिचं नेतृत्व कोण करतं तर मसूद अझहरची बहीण सादिया अझहर ही पाकिस्तानातून त्याचं नेतृत्व करते.
आता तुम्हाला कल्पना आहे की सादिया अझहरचा जो नवरा आहे युसुफ अझहर हा मास्टर माइंड होता. कुठला तर कंदाहारचं जे प्लेन हायजॅकिंग झालेलं होतं तर त्याचा हा मास्टर माइंड होता. पण भारतानं जे ऑपरेशन सिंदूर केलं, म्हणजे काश्मीरमध्ये जे आपले पर्यटक मारले गेले, त्याच्यानंतर जे भारतानं ऑपरेशन सिंदूर केलं मे महिन्यामध्ये, त्याच्यामध्ये हा मास्टर माइंड युसुफ अझहर जो होता तो मारला गेला. आता ही शाहीन शाहीद जी आहे तिच्यावरती महिलांचं रिक्रुटमेंट, म्हणजे भारतामध्ये महिला दहशतवादी अतिरेक्यांच्या रिक्रुटमेंटची जबाबदारी तिच्यावर देण्यात आलेली होती. ही शाहीन शाहीद मूळची लखनौची आहे. ती लखनौमधल्या लालबाग परिसरामध्ये राहते आणि या लालबाग परिसरामधूनच तिला अटकसुद्धा करण्यात आलेलं होतं. आता मुद्दा असा आहे की आत्तापर्यंत जे काही सापडलेलं आहे, म्हणजे जवळपास दोन ठिकाणावरती जे धाडी टाकलेल्या आहेत त्याच्यातून 2900 किलो इन्फ्लेमेबल मटेरियल म्हणजे स्फोटकं आढळून आलेली आहेत 2 रूममधून. आणि त्यामुळे मला असं वाटतं की हे सगळं प्रकरण अधिक गंभीर होत चाललेलं आहे. आता गंमत अशी आहे की JEM चं सगळं कंबरडं जे आहे ते ऑपरेशन सिंदूरमध्ये मोडून गेलेलं आहे. कारण भारतानं अत्यंत टार्गेटेड हल्ला करून जैश ए मोहम्मद, मसूद अझहर आणि त्याच्या सगळ्या आजूबाजूचे जे त्याचे कार्यकर्ते होते किंवा जवळचे निकटचे लोक होते ते त्यात मारले गेल्याचं सांगितलं जातं आहे. त्यामुळं पहिल्यांदाच जैश ए मोमिनात जमात उल मोमिनात नावानं एक विमेन्स विंग सुरू करून त्याच्यातून काही घातपात घडवण्याचा प्रयत्न या सगळ्यामधून होता. आता जी रिक्रुटमेंट चालू झाली ती पाकिस्तानातून चालू झाल्याचं सांगण्यात येतं आहे. म्हणजे बहावलपूरमधून चालू झाली आणि त्यातली देशातली म्हणजे भारतातली जी जबाबदारी होती ती जबाबदारी त्या शाहीन शाहीदकडे होती असं म्हटलं जातं. आता मुद्दा असा आहे की इतकं गंभीर मॉडेल ज्या वेळेला भारतीय एजन्सीजनी, पोलिसांनी पूर्णपणे नेस्तनाबूत केलेलं आहे, उधळून लावलेलं आहे, त्यावेळेला म्हणावं तर हे मोठं यश आहे. कारण 2900 किलो स्फोटकं, एवढ्या रायफल्स, एवढी पिस्तुलं, एवढी काडतुसं, एवढ्या गोळ्या, एवढे टायमर्स, एवढे काय वॉकी टॉकी आणि या सगळ्याचा वापर करून अत्यंत नियोजित पद्धतीने एक मोठा घातपात घडला असता ज्याच्यातून शेकडो लोकांचा जीव गेला असता. त्यामुळं मला असं वाटतं की जे जीवावर बेतणार होतं ते थोडक्यात एखाद्या अवयवावर बेतलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण तरीसुद्धा काही प्रश्न आहेत की जे निर्माण होतातच की पाकिस्तानला धडा शिकवू असं ज्यावेळेला भारतानं म्हटलेलं होतं आणि यापुढं जर पाकिस्ताननं कुठली आगळीक केली तर पाकिस्तानला आम्ही सोडणार नाही असं म्हटलेलं होतं. तर त्यामध्ये प्राथमिकदृष्ट्या जी पोलीस सूत्रांची माहिती आहे, जी सगळ्या वर्तमानपत्रांनी, सगळ्या आघाडीच्या न्यूज चॅनल्सने रिपोर्ट केलेली आहे, म्हणजे NDTV असेल, अगदी इंडियन एक्सप्रेस असेल किंवा इंडिया टुडे असेल, या सगळ्यांनी ही माहिती रिपोर्ट केली आहे. त्यामुळं मग आता पाकिस्तानचा हात या हल्ल्यामध्ये नाही असं म्हणायला जागा आहे का? आणि मग तसं म्हणायला जागा नसेल तर पाकिस्तानला आता कायमचा धडा शिकवण्याची वेळ आली आहे का? हा पहिला प्रश्न आहे. आणि मग कुठल्याही ट्रम्प असोत किंवा आणि कोणी असोत त्यांच्या दबावाखाली येऊन आपण पुन्हा माघार घेणार नाही याची खात्री आपलं सरकार देऊ शकतं का? हाही प्रश्न आहे. आणि त्यापेक्षा अधिक गंभीर प्रश्न काय आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात असॉल्ट रायफल्स, बंदुका, गोळ्या, 350 किलो अमोनियम नायट्रेटसारखा पदार्थ एका रूममधून आणि दुसऱ्या रूममधून परत जवळपास 2500 किलोचा तशाच पद्धतीचं स्फोटकं फरीदाबादमध्ये कशी काय पोहोचली? कारण हा प्रश्न आहे ना, ही काही फरीदाबादमध्ये उगवली नाहीये, ती कुठून तरी वाहून आणण्यात आली. तर ती पोहोचली कशी? इतक्या मोठ्या प्रमाणावरती ही शस्त्रास्त्र स्फोटकं फरीदाबादमध्ये आली तर ती आपल्या यंत्रणांच्या नजरेमध्ये का नाही आली? आपल्या यंत्रणांना त्याची कुणकुण आधीच का नाही लागली? याचा अर्थ असा आहे का की याचे जे आका आहेत किंवा याला मदत करणारे जे लोक आहेत त्यामध्ये काही इन्फ्लुएन्शियल सुद्धा लोक आहेत असा त्याचा अर्थ आहे का? हा सुद्धा प्रश्न आहे. दिल्लीपासून हाकेच्या अंतरावर 45 किलोमीटर अंतरावर फरीदाबाद होतं. हाकेच्या अंतरावर जर इतकी स्फोटकं होती तर याचा अर्थ दहशतवाद्यांच्या निशाण्यावरती
राजधानीतील काही संवेदनशील भाग होता का? हे प्रश्न सगळे विचारले जाणार. जैश ए मोहम्मद असो किंवा इतर दहशतवादी संघटना, त्यांचं स्लिपिंग नेटवर्क अजूनही नेमकं कुठं कुठं काम करते याचा तपास आपल्या IB, रॉ, स्पेशल सेल, ATS या सगळ्यांना आधी का नाही लागला? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देशविरोधातल्या या युद्धामध्ये कुठले काफिर आहेत की जे अजूनही मदत करत आहेत, जे देशविरोधक आहेत, आणि त्यांची झाडाझडती सरकार कसं घेणार आहे हा सुद्धा प्रश्न आहे. पंतप्रधानांनी सांगितलं आहे की ज्याने कुणीही केलं आहे त्याला आम्ही योग्य त्या शिक्षेपर्यंत पोहोचू. योग्य त्या शिक्षेपर्यंत निश्चितपणे आपण पोहोचू, पण त्याही आधी आपल्या यंत्रणांमध्ये झालेली जी काही चूक आहे हे फरीदाबादमध्ये येईपर्यंत आपल्या कानोकान खबर जी लागलेली आहे त्याचीसुद्धा झाडाझडती घेणं तितकंच गरजेचं आहे. म्हणून ही गोष्ट फार महत्त्वाची होती की ज्यामध्ये 3 पुरुष डॉक्टर, 1 महिला डॉक्टर, एका गावातली 2 व्हाईट कॉलर डॉक्टर्स, 3 शहरं आणि 1 हल्ला, हे डॉट्स जम्मू काश्मीर पोलिसांनी लवकर जोडले म्हणून जीवावरचं हातावर निभावलं. पण तसं जर झालं नसतं तर मोठ्या हानीला सामोरं जावं लागलं असतं आपल्याला. तुमची काही मतं, मुद्दे असतील तर ते निश्चितपणे नोंदवा. बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर अपडेट्स मिळत जातील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचे YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या सेंटर पॉईंटमध्ये इथेच थांबतोय. पाहत राहा मुंबई तक.